मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात माहिती घेत असताना आपण काल परवाच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून बुलढाणा, हिंगोली, गडचिरोली वगैरे बऱ्याच जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती. त्यात मित्रांनो परत एकदा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो, ज्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम हे अवेटेड दाखवत होते. त्या शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटस हे चेंज झालेले आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे रक्कम दाखवली गेली नव्हती 22 तारखेला जे स्टेटस चेंज झालेले होते, त्या स्टेटसमध्ये ज्या शेतकऱ्यांची रक्कम दाखवलेली नव्हती अशा शेतकऱ्यांची रक्कमसुद्धा दाखवायला सुरुवात झालेली आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजूर येतो, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण अकोला, बुलढाणा, हिंगोली, गडचिरोली, अमरावती, बीड या जिल्ह्याची काल परवाच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती. आपण असं सुद्धा सांगितलं होतं की हिंगोली जिल्ह्यातून कुठल्याही प्रकारची पीक विम्यासंदर्भात कुणालाच घेणं देणं राहिलेलं नाही, हालचाली कुठलीही दिसून आलेली नाही. त्यात मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठा निर्णय घेतला. हे शेतकऱ्यांनी हिंमत केलेली आहे आणि डायरेक्ट पीक विमा कंपनीचे जे जिल्हा पातळीवरचं जे ऑफिस आहे तिथे जाऊन त्यांनी राडा केलेला आहे आणि त्या अंतर्गत जवळपास जे पीक विमा कंपनीचं जे ऑफिस आहे तिथे सुद्धा त्यांनी तोडफोड केलेली आहे. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांचा संताप, हा संतापाचा उद्रेक झाला हे असं दिसून येत आहे आणि शेतकऱ्यांना जाणीव झालेली आहे की बाबा आम्ही हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी म्हणजे एक महाराष्ट्राचा भाग राहिलो की नाही, असं देखील शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेला आहे आणि त्यांनी पीक विम्यासंदर्भात हालचालीसाठी थोडंसं एक पाऊल पुढं टाकलेलं आहे. त्यात मित्रांनो त्या शेतकऱ्यांचा मुद्दा असा होता की यावर्षी एवढा पाऊस झालेला आहे, परंतु पीक विमा कंपनीचे कुठलेही अधिकारी किंवा कोणीही आपल्या एवढं पावसामुळे नुकसान वगैरे झालेलं आहे तर त्याची पाहणी वगैरे करायला कोणीच आलेलं नाही. मग शेतकऱ्यांचा संताप आला. मग गेल्या वर्षीचा 24चा पीक विमा अद्यापही बाकी आहे, रब्बीचा पीक विमा अद्यापही बाकी आहे, असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. तर एकंदरीत सर्व मुद्दे घेऊन शेतकरी त्या पीक विम्याच्या संदर्भात माहिती घेत होते. तर मित्रांनो, रात्रीतूनच बऱ्याच शेतकऱ्यांची पीक विम्याचे जे त्यांनी राडा केला पीक विमा कंपनीच्या तिथे जाऊन, तर रात्रीतूनच बऱ्याच शेतकऱ्यांचे हे रब्बीचे क्लेम हे अप्रूव्ह झालेले आहेत हिंगोली जिल्ह्यातून. तर बऱ्याच शेतकऱ्यांना जे रब्बीचे जे स्टेटस आहे त्यांच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना रक्कमसुद्धा दाखवली गेली आहे. म्हणजे जे गव्हर्नमेंटचा जे हिस्सा असतो असं जे दाखवलं गेलं असतं ते सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना दाखवलेलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेमचं म्हणजे रब्बीचं काहीच स्टेटसमध्ये चेंज वगैरे नव्हता, काहीच नव्हतं. बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज झालेले आहेत रब्बीमध्ये. त्यात मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातून बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला परत एकदा मेसेज केलेले आहेत आणि बरेच शेतकरी म्हणत आहेत की बुलढाणा जिल्ह्याविषयी तुम्ही एका तालुक्याबद्दल माहिती दिलेली होती, मलकापूर वगैरे. तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातून इतर तालुक्यात सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज झालेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे वाशिम जिल्ह्याचे बरेच शेतकरी विचारत होते, वाशिम जिल्ह्यात सुद्धा स्टेटस चेंज झालेले आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये पोस्ट हार्वेस्टची रक्कम दाखवली गेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना. आता तुम्हाला जर दाखवली गेली असेल, वाशिम जिल्ह्यातून तुम्ही जर असाल आणि तुम्हाला जर रक्कम दाखवली गेली असेल ते सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगा, म्हणजे इतर शेतकरी त्या कमेंट बघतील आणि त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातून बरेच शेतकरी मेसेज करत होते आणि लातूर जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या. तर या दोन जिल्ह्याविषयी सध्या कुठलीही आपल्याकडे अपडेट नाही. आपल्याकडे अपडेट आली की या दोन जिल्ह्याविषयी महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊनच येऊत. सध्या तरी या जिल्ह्याविषयी आपण उगं फेकोलॉजी करून काही फायदा नाही. तर सध्या आपल्याकडे या दोन जिल्ह्याविषयी लातूर आणि यवतमाळ जिल्ह्याविषयी कुठलीही अपडेट नाही. लातूर जिल्ह्यातून बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट दिसल्या, तर त्यांना सांगतो की सध्या तरी अपडेट कुठलीही नाही. राहिला प्रश्न रब्बी पीक विम्याचा. तर रब्बी पीक विम्याचे स्टेटस हे जवळपास हिंगोली व्यतिरिक्त बुलढाणा आणि जवळपास अकोला जिल्ह्यात सुद्धा रब्बीचे स्टेटस हे चेंज झाले आहेत. म्हणजे क्लेम वगैरे अप्रूव्ह झालेले आहेत. रक्कम तर दाखवली गेली नाही या जिल्ह्यामध्ये, परंतु क्लेम अप्रूव्हल झालेले आहेत. म्हणजे परत एकदा स्टेटसमध्ये रब्बीच्या पीक विम्यासंदर्भात स्टेटस दाखवण्यात आलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून शेतकरी विचारत होते की बुवा आम्हाला खरंच पीक विमा मिळेल का. तर धान पिकाचे जे स्टेटस आहेत ते धान पिकासाठी, भात पिकासाठी स्टेटस चेंज झालेले आहेत अशी देखील शेतकऱ्यांनी माहिती दिलेली आहे. तुम्ही जर गडचिरोली जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करायला आपण सांगितलं होतं. जर केला असेल त्याच्यामध्ये तुमचे धान पिकाचं जे भात पिकाचं जे स्टेटस आहे ते दाखवलं गेलं असेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, एकंदरीत परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्णा तालुक्यात वगैरे आपण माहिती घेतली होती की पूर्णा तालुक्यातून बरेच स्टेटस वगैरे चेंज व्हायचे बाकी होते. म्हणजे त्यावेळेस क्लेम रिजेक्ट करण्यात आलेले होते. तर अशा बऱ्याच शेतकऱ्यांचे पूर्णा तालुक्यातून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम हे अप्रूव्ह झाले होते आणि काल परवाच्या जे 22 तारखेला स्टेटस चेंज झालेले आहेत त्यानंतर 22 तारखेला तर नाही, त्यानंतर जवळपास 23 तारखेला काहीतरी बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की स्टेटस आमचं चेंज झालेलं आहे. म्हणजे रक्कम दाखवली गेली नाही अद्याप